नमस्तस्मै गणेशाय ब्रह्मविद्याप्रदायिने यस्यागस्त्याय ते नाम विघ्नसागरशोषिणे ध्याये स्थिरेण चित्तेन गणेशं सर्वसिद्धिदं बुद्धिप्रकाशकं पूर्णं योगिनां हृदिसंस्थितं स्वानन्देशं गणेशानं महावाक्यस्वरूपिणं तत्त्वमस्याकृतिधरं सिद्धिबुद्धियुतं भजे. जय गजानन. भगवान गणेशांच्या दिव्य लीलांनी युक्त असणाऱ्या श्री गणेश पुराणाचं आपण चिंतन करतोय. वेगवेगळ्या प्रकारचे संवाद पाहतोय आणि ते संवाद पाहत असताना राजा शूरसेनाचा आणि देवराज इंद्रांचा संवाद आपण पाहतोय. या संवादाच्या माध्यमातून चतुर्थी व्रताच्या वेगवेगळ्या कथा आपल्या समोर आल्या. दुर्वेचं महत्त्व सांगणाऱ्या वेगवेगळ्या कथा समोर आल्या. आणखीन एक कथा, आणखीन एक वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट आपल्यासमोर सांगण्यासाठी कथा गणेश पुराणकार आपल्यासमोर पुढे नेत आहेत. आणि कथेचा पुढचा प्रश्न आपल्यासमोर येऊन पोहोचला होता. देवराज इंद्राचं विमान उडेल कसं, हा प्रश्न विचारत होता शूरसेन. आणि त्याचवेळी जवळून एक दुसरं विमान गेलं अशी आपण कथा पाहिली. त्या विमानाच्या केवळ वायूच्या स्पर्शाने इंद्राचं विमान सुरू झालं. कायम लक्षात ठेवा, ना इंद्राचं विमान असं दिसत असतं, ना आलेलं ते दुसरं विमान आहे तेही दिसत असतं, कारण चर्मचक्षूंनी दिसणारे गोष्टीच नाही आहेत. पण तरी कथा सांगितल्या. का सांगितल्या? त्यातून जे सांगायचे त्याच्यासाठी सांगितल्या. त्या दृष्टीने त्या कथा समजून घ्या. दुसरं विमान कोणतं आहे? शूरसेनानी प्रार्थना केली होती देवराज इंद्रांना की निदान ते विमान काय आहे ते सांगा, त्यात कोण होता ते सांगा, त्याचं असं काय पुण्य होतं ते सांगा, आणि मग आपण आपल्या स्वर्गाकडे आपण प्रस्थान करावं अशी शूरसेनाची विनंती होती. त्याच्यावर देवराज इंद्रांनी ध्यान लावलं, सगळा प्रसंग पाहिला आणि प्रसंग पाहून त्याला सांगितलं, आत्ता जे दुसरं विमान गेलं ना ते स्वानंद लोकातून आलेलं विमान होतं. मोरयाचा निवासस्थान असलेला हा दिव्य लोक आहे. त्या स्वानंद लोकातून विमान आलं होतं. एका अत्यंतिक पापी अशा प्रकारच्या चांडायणीला नेण्याकरता खरं तर आलं होतं. शूरसेनालाही आश्चर्य वाटलं, जसं तुम्हाला वाटलं. शूरसेनाने विचारलं, कोण होती, काय नेमकं तिचं पाप होतं आणि तिला न्यायला स्वानंद लोकातलं विमान कसं आलं, सगळं कृपया सविस्तर सांगा. देवराजेंद्र सांगायला सुरुवात करतात. देवराजेंद्र म्हणतात, ही जी चांडायणी आहे ही पूर्वी बंगाल प्रांतात जन्माला आली होती. सारंगधर नावाचा एक वैश्य तिथं राहत होता. या वैश्याच्या पोटी सुंदरा नावानी ही कन्या जन्माला आली. लहानपणापासून अत्यंत विकृत पद्धतीची होती. काही काळ गेला, थोडी मोठी झाली. आईवडिलांनी विचार केला लग्न लावून देऊ, जेणेकरून संसारात लागली तर कदाचित व्यवस्थित वागेल. चित्र नावाचा एक युवक शोधला, त्याच्याशी लग्न लावून दिलं. पण जिला कायम वाईटाचीच सवय लागलेली आहे, स्त्रीच्या बाबतीतला आणखीन वाईटपणाचा टोकाचा भाग म्हणून जिला व्यभिचाराचीच सवय लागलेली आहे, तिला संसार कसा सुखाने चालणार आहे, वाईटाचीच प्रवृत्ती होती. तिने आपल्या पतीला सुद्धा मारून टाकलं, कारण तिच्या व्यभिचाराच्या मध्ये आडवा येत होता. नाना प्रकारचे पाप तिने केले, पतीलाही मारून टाकलं. अशी ही व्यभिचारिणी या सगळ्या राजाच्या समोर जेव्हा तिथल्या गेली तेव्हा राजाने तिला पकडलं, मृत्यूदंडाची शिक्षा ठोठावली, मेली. मेल्यानंतर यमपुरीत जाऊन पोहोचली. यमपुरीत नाना प्रकारे तिला यातना देण्यात आल्या. त्या सगळ्यानंतर तिला पुन्हा जन्माला जेव्हा पृथ्वीवर पाठवलं तेव्हा या चांडाळ अवस्थेमध्ये, याचा अर्थ कुठल्याही प्रकारचं भान नसलेलं, खाण्यापिण्याची सोय नसलेली, अत्यंत विकृत आचरण करणारी अशा पद्धतीची जन्माला आली. आताही तशीच राहत होती. दिवसभर दारू पिऊन राहत होती, वाईटच कामं करत होती. तृतीयेच्या रात्री दारू पिली, इतकी दारू पिली की बेशुद्ध पडली. पूर्ण चतुर्थी तिची बेशुद्धीत गेली. सगळी चतुर्थी बेशुद्धीत गेली. चंद्रोदयाच्या वेळी तिला कुठून तरी शुद्ध आली. आणि शुद्ध आल्यानंतर स्वाभाविक देहभान आलं तर भूक लागली. आता काय करायचं, इकडे तिकडे भीक मागत फिरली. भीक मागताना एका घरात भीक तर मिळाली. देणेवाल्यानी आपल्या समोर चतुर्थीला कोणीतरी आलेलं आहे, दारात आहे, ठीक आहे, कशी असो, तिला भूक लागली असेल म्हणून अन्न दिलं. देताना सहज तो जो कोणी देणारा होता त्यांनी जय गणेश म्हटलं. इनीही ते कानावर ऐकलं, हिच्या पडलं. इनी सहज त्याला चिडवायसाठी खरं तर म्हटलं, इनी जय गणेश म्हटलं. ते अन्न तिथंच भक खायला सुरुवात केली. इतक्या जोरात खाल्लं की त्याचा अक्षरशः ठसका लागला आणि त्या ठसका लागण्याच्या तिथंच मेली. तिला नेण्याकरता
स्वर्गातून म्हणजे स्वानंद लोकातून मोरयानी विमान पाठवलं. का? कारण संपूर्ण चतुर्थी तिने केली. चतुर्थीला चंद्रोदयाच्या नंतर जय गणेश म्हणून अन्नग्रहण केलं, मुक्त झाली. आता लक्षात घ्या, अशा सगळ्या कथा चतुर्थीच्या आपल्याला सापडतील. मुद्गल पुराणामध्ये एक पूर्ण खंडच्या खंड चतुर्थी वर्णनालाच दिलेला आहे. संपूर्ण वर्षभरामध्ये 12 महिन्यात ज्या 24 चतुर्थ्या येणार, कारण प्रत्येक महिन्यातल्या 2 या हिशोबामध्ये 12 महिन्याच्या 24 आणि अधिक महिन्याच्या 2 अशा 26 चतुर्थ्यांच्या कथा आहेत. असंख्य कथा आपल्या समोर आल्या. 2 प्रकारच्या कथा असतात. ही जी कथा आहे त्याच्याबद्दल येणारच आहे. कायम लक्षात ठेवा, 2 प्रकारच्या कथा आहेत. एका कथेला विधी कथा असं म्हणतात. याचा अर्थ यांनी हे व्रत केलं, त्यांना हे लाभ झाले म्हणून तुम्ही व्रत करा असं सांगणारी ज्या कथा असतात त्या कथांना विधी कथा असं म्हणतात. दुसऱ्या निषेध कथा असतात. म्हणजे यांनी व्रत केलं नाही त्याच्यामुळे त्यांना अशा प्रकारचे हानी समोर जावं लागली, ही हानी त्यांना प्राप्त झाली. म्हणून तुम्हाला जर तुमच्या आयुष्यात असं वाईट व्हावं असं वाटत नसेल तर व्रत करा. दोन्हीकडून व्रत करा एवढंच सांगायचं असतं. सगळ्या कथा केवळ याच पुराणातल्या म्हणून नाही, केवळ चतुर्थीच्याच म्हणून नाही, एकादशीच्या आपल्याला अशाच कथा सापडतील, महाशिवरात्रीच्या आपल्याला अशाच कथा सापडतील, जगदंबेच्या उपासनेच्या आपल्याला अशाच कथा सापडतील, अगदी सत्यनारायणाच्या पोथीत सुद्धा आपल्याला अशाच कथा सापडतील. यांनी पूजा केली त्यांना हे फायदे झाले, यांनी नाही केले त्यांचं हे नुकसान झालं. दोन्ही प्रकारच्या कथा असतात. फायद्या करता कर, नुकसान टाळण्यासाठी कर, कसंही कर, उपासना कर, एवढंच सूत्र सांगायचंय. अशा ज्या चतुर्थीच्या कथा मी आपल्याला आता सांगितली तशा मुद्गल पुराणात अनेक कथा आहेत. अशाच पद्धतीने माहीतच नव्हतं, दिवसभर दारू पिलेली आहे, पडलेली आहे ती चांडाळीन, ती अवस्थेमध्ये राहिली, तिला चतुर्थी आहे हेही माहीत नाही, चंद्रोदय नावाची काही गोष्ट असते हेही माहीत नाही, चंद्रोदयाला व्रत सोडायचं असतं हेही माहीत नाही, चुकून खाल्लं, नाव घेताना सुद्धा भगवंताचं म्हणून घेतलं नाही, समोरच्या माणसाची टिंगल करायची म्हणून नाव घेतलं आणि तरीही मुक्त झाली. तुला इतकं सोपं आहे का? त्याचं उत्तर आहे नाही. आपल्याला कथा सांगत आहे, अरे बाबा इतकं न कळत घडलं तरी चतुर्थीचं व्रत फायदा देतं, बस एवढंच सांगायचंय. कठीणची ही जी भूमिका आहे ना, ती भूमिका समजून घ्या. म्हणजे कथा चित्रविचित्र वाटत नाही, त्यांचं तात्पर्य आपल्या लक्षात येतं, त्यांचं कथनिंग आपल्याला कळतं. अरे न कळत त्यांनी केलं, माहीत नसताना केलं, चतुर्थी काय आहे तेही माहीत नव्हतं, कशी करायची तेही माहीत नव्हतं, तरी तिच्या हाकडून चतुर्थी घडली, दारूच्या नशेत घडली, न कळत घडली, तरी मुक्त झाली. या वाक्याचा अर्थ तसा मुक्त होतो की नाही याच्यासाठी नाहीये, आपण समजून उमजून व्यवस्थित मोरयाची उपासना करत मोरयाच्या नामोच्चारासह केली तर आपण निश्चितपणे मुक्त होणार. सगळ्या कथांचा भाव हाच असतो. रामायणावर बोलताना मी नेहमी सांगत असतो, वाल्याची कथा आपल्या समोर येते. एक माणूस मारला, एक दगड रांजणात टाकला, 7 रांजण भरले होते. मला सांगा, इतके पाप आपण केलेत का? नाही केलेले. इतके तर डास नाही मारले आपण, इतके तर ढेकूळ सुद्धा नाही मारले आपण. कथा काय सांगायची? कथाकारांना सांगायचे, लक्षात घे, एवढा पापी असलेला वाल्या तो रामनामाने उद्धरतो, आपण नाही उद्धरणार का? बस तेवढाच विश्वास महत्वाचा असतो. त्यांनी खरंच एवढे माणसं मारले होते का आणि नेमके तसे केले होते की नाही हे मोजमापा करता नाही येत कथा. त्या कथांना हा भाव जागृत करायचा आहे. लक्षात घ्या, न कळत घडली तरी फायदा देते, समजून उमजून केली तर किती देईल एवढाच विषय, त्यातला भाव आपल्याला लक्षात येईल. म्हणजे मग कथा आपल्याला उपयोगाच्या ठरतील. केवळ ऐकण्याकरता नाही, केवळ वाचण्याकरता नाही, आपल्याला त्याचा उपयोग करून घ्यायचा आहे. चतुर्थी करायची आहे, त्या निमित्ताने शांत व्हायचंय, सुखी व्हायचंय, आनंदी व्हायचंय. तो मार्ग आपल्याला सांगितला. आणि मार्ग कोणता आहे? एका मोरयाचं चिंतन, दुसरा मार्गच नाही. या पद्धतीची रचना आपल्या समोर झाली. आणि ही सगळी रचना सांगितल्यानंतर देवराज इंद्र म्हणतात, तिला नेण्याकरता हे विमान आलं होतं. त्या स्वानंदाच्या विमानाचा स्पर्श त्याचा वायूचा स्पर्श आमच्या विमानाला झाला, आम्हाला गती मिळाली. वाक्याचा अर्थ, जसं मुद्गलांच्या बद्दल सांगितलं होतं ना, ते महर्षी मुद्गल तिथून चालत गेले, त्यांच्या शरीरावरून येणाऱ्या वायूने दक्ष सुधारला. वाक्याचा अर्थ, त्यांचा सहज स्पर्श सुद्धा आनंद देऊन जातो. मग मला सांगा, ज्या संतांच्या जवळून येणारा नुसता वारा तुम्हाला सुखी करत असेल, त्या संतांचं मुखवतून आलेलं जे वचन असेल, त्या मुखकमलातल्या वचनाने किती आनंद होईल. आणि त्या वचनानुसार जे
जेव्हा आचरण कराल तेव्हा जीवन किती सुखी होईल एवढा विचार या निमित्ताने करायचा आहे. तो विचार आपल्या समोर ठेवतायत. देवराज इंद्राने हे सगळं सांगितलं आणि देवराज इंद्र म्हणतात, शूरसेना कल्याण असो तुझं, आनंदमय जीवन तुझं असो. आता आमचं विमान सुरू झालेलं आहे, आम्ही परत निघतो. देवराजेंद्र आपले विमानात बसले आणि आपल्या अमरावती नगरीला स्वर्गामध्ये निघून गेले. राजा शूरसेन अत्यंत आनंदित झालेला आहे, कारण न कळत का होईना अचानक अशा प्रकारची घटना घडली. देवराजेंद्रांचं विमान आलं, त्यांच्याकडून चतुर्थी व्रत कळलं, त्यांच्याकडून दुर्वेचं महत्त्व कळलं. अत्यंत आनंद झालेला शूरसेन आपल्या श्रीगुरूंकडे गेला. त्यांनी श्रीगुरूंना म्हणजे वशिष्ठांना सगळा विषय विचारला, कशा प्रकारचं हे व्रत आहे विचारलं. वशिष्ठांनी ते सगळं व्रत त्याला समजावून सांगितलं. मी काल आपल्याला सांगितलं तसं. मला सांगा, शूरसेनानी वशिष्ठांना विचारलं. वशिष्ठांना माहित नव्हतं असं कोणतं व्रत होतं? कोणतंच नव्हतं. मग तुम्ही आजपर्यंत का नाही सांगितलं? तो जो काल विषय आपल्याला सांगितला तोच लक्षात ठेवा, की जोपर्यंत समोरचा माणूस स्वतःहून विचारत नाही तोपर्यंत सांगितलेल्या उपदेशाचा उपयोग होत नाही, कारण त्याच्यावर विश्वास नसतो. आज चमत्कार घडलेला आहे, त्या चमत्कारातून देवराज इंद्रांनी सांगितलंय, आता पक्का विश्वास बसलाय. आता शूरसेन जे काही विचारेल आणि महर्षी वशिष्ठ जे काही सांगतील शूरसेन करणार आहे. म्हणून वशिष्ठ बोलतात, कारण जोपर्यंत समोरच्याचा विश्वास नाही तोपर्यंत साधू संत बोलतच नाही. आपल्याला जेव्हा वाटतं ना की आम्हाला काहीच का सांगत नाही, त्याचं उत्तरच हे आहे, आपण तितके शरणागत अवस्थेत नसतो. म्हणून अनेकदा श्री गुरु बोलत नाही. शरणागती येऊ द्या, ते आपोआप बोलतील. बोलायचीही गरज नाही. भारतीय संस्कृती ती इतकी सुंदर आहे. ती सांगते, गुरोस्तु मौनम व्याख्यानम शिष्यः उच्छिन्न संशयः. काय मजेदार रचना आहे. भगवान जगद्गुरु आदि शंकराचार्य महाराजांच्या जीवनचरित्रातला प्रसंग म्हणून आपल्या समोर सांगितला. चित्रम वटतरोर्मूले वृद्धाः शिष्यः गुरुर् युवा. वास्तविक शिष्य वृद्ध होते, मंडन मिश्राधिक सगळे वयोवृद्ध बसलेले होते, गुरु युवा होते. भगवान जगद्गुरु आदि शंकराचार्य स्वामी महाराज समोर बसलेले आहेत, वृद्ध शिष्य आहेत. गुरोस्तु मौनम व्याख्यानम. गुरु काहीही बोलत नाही. शिष्य हा उच्छिन्न संशय. शिष्यांचे सगळे संशय दूर होतात. तुम्हाला असं कसं होईल? त्याचं उत्तर आहे, लक्षात घ्या, श्री गुरूंच्या केवळ जवळ जाण्यानेच संशय दूर होतात. म्हणजे काय? त्यांच्या चरणाशी आपण जेव्हा बसतो तेव्हा आपण त्या विषयाचं चिंतन करतो, की मला असं वाटतंय. कायम लक्षात घ्या, गुरूंनी विचारायचे नाहीत प्रश्न. ही पद्धती आता नवीन शिक्षण पद्धतीत आली. गुरु प्रश्न विचारतात आणि विद्यार्थी उत्तर देतात. भारतीय संस्कृती म्हणते नाही, प्रश्न शिष्यानी विचारायचे, कारण ज्याला शंका आहे त्यांनी विचारायची ना, आणि मग त्याला उत्तर दिले पाहिजे गुरूंनी. शिष्य शंका विचारतानाच विचार करतो, मी विचारलेलं बरोबर ठरेल का, व्यवस्थित राहील का, थोडासा अभ्यास केला पाहिजे. आधीच विचारणं बरोबर नाही. शिष्य स्वतः चिंतन करतो आणि मग त्या चिंतनात त्याला जे कळतं ते तो श्री गुरूंच्या समोर ठेवतो. मला असं असं कळलेलं आहे, बरोबर आहे का माझं? मग गुरूंनी हो किंवा नाही म्हणायचं. त्याला म्हणतात गुरोस्तु मौनम व्याख्यानम शिष्यः उच्छिन्न संशयः. कारण आपला संशय बरोबर आहे की नाही याचा अभ्यास आधी शिष्याने स्वतः करायचा असतो. स्वाध्याय शब्द आपल्याकडे वापरला. स्वतः अभ्यास करणे ही भूमिका. ज्या वेळा ती भूमिका येते आणि मग शरणागतीचा विषय येतो तेव्हा श्री गुरु जे सांगतात त्याचा उपयोग होत असतो. त्याचा हिशोब आपल्यासमोर शास्त्रकारांनी सांगितला. महर्षी वशिष्ठांनी व्रत समजावून सांगितलं, शूरसेनानी केलं. सगळ्यात चमत्कार पाहिला होता. जेवढे आजूबाजूला जमले होते त्या सगळ्यांनी चमत्कार पाहिलेला होता. स्वाभाविक सगळेच म्हणाले आम्ही व्रत करतो. सगळ्यांनी चतुर्थीचं व्रत केलं आणि राजाने हे व्रत केल्यानंतर राजाला नेण्याकरता ताबडतोब स्वर्गाचं म्हणजे स्वानंद लोकाचं विमान आलं. किंवा इतक्या ताबडतोब येतं का? त्याचं उत्तर आहे, सामान्य माणसाला नाही येणार आणि गरजही नाही. आपल्याला कुठे ताबडतोब जायची गडबड आहे? मोठी मजेदार रचना आहे ना. आपल्यापैकी बहुतेकांना असं वाटतं भगवान आपल्याकडे यावेत, पण समजा भगवंतानी म्हटलं चल माझ्याकडे, तर आपली तयारी नसते. विनोदाचा भाग बाजूला ठेवू, भाव त्यातला लक्षात ठेवा. भगवंताचं विमान ताबडतोब आलं. का आलं? त्याचं उत्तर आहे, जेव्हा देवराज इंद्र सांगतात असं असं व्रत आहे, जेव्हा महर्षी वशिष्ठ उपदेश करतात आणि त्या उपदेशानुसार राजा करतो, फळं तात्काळ मिळतात. हे सांगण्याकरता एक चतुर्थी केली राजाने. ताबडतोब त्याला नेण्याकरता स्वर्गीचं विमान आलं, स्वानंद लोकाचं विमान आलं. आपलं काय? त्याचं उत्तर आहे, जोपर्यंत स्वानंद लोकाचं विमान येत नाही तोपर्यंत चतुर्थ्या करत राहायच्या. हा आपला विषय झाला. आपल्या तिथं कथा विषय शूरसेना करता विमान आलं. शूरसेन म्हणतो, मी माझ्या आयुष्यात आजपर्यंत कोणतीही गोष्ट एकट्याने केलेली नाहीये.
मग मी आता अशा प्रकारचं हे करत मी राजा आहे. प्रजाहित दक्षता हा माझा पहिला गुण आहे, ते माझं ब्रीद वाक्य आहे. सगळ्या प्रजेच्या सह आनंद घ्यायचा. आजपर्यंत मी जे काय आनंद घेतले प्रजेसह घेतले, जे काही सुख उपभोगलं प्रजेच्या सह उपभोगलं, जे काही दुःखाचे क्षण माझ्या आयुष्यात आले तेही प्रजेच्या सहच मी घेतले. कुठलीही गोष्ट एकटी केली नाही. आज तुम्ही मला नेण्याकरता आला. इंद्राने व्रत सांगितलं, मान्य. महर्षी वशिष्ठांनी समजावून सांगितलं, मान्य. मीच केलं असं नाही, माझ्या सगळ्या प्रजेनी केलं. मी एकटा कसा काय मुक्त होणार, मी एकटा कसा काय स्वानंदाला येणार. सगळ्यांना घेऊन चलत असाल तर मी येतो. राजा याला म्हणतात, नेता याला म्हणतात. माझं एकट्याचं काम झालं, बाकीच्यांचं जे व्हायचं असेल ते होईल, याला नेता म्हणत नाही. ते नेतृत्व गुण या निमित्ताने कथाकार आपल्या समोर सांगतायत. राजा कसा असावा ते या निमित्ताने आपल्या समोर सांगतायत. समाजाचा प्रधान जो आहे, प्रमुख या अर्थाने, तो कसा असावा, तो सगळ्यांच्या सुखाचा विचार करणारा कसा असावा. आणि ही तुमच्या माझ्या भारतीय संस्कृतीचं वैशिष्ट्य लक्षात घ्या. इथे एकाच्या सुखाचा विचारच नाही केला. केवळ आत्मनोमोक्षार्थ नाही, सोबत शब्द वापरलाय, जगत हिताय च. मी माझ्या मोक्षाचा तर विचार करीलच, पण त्याच्यासोबत जगाच्या हिताचा विचार करील. सर्वेत्र सुखीनः सन्तु सर्वे सन्तु निरामयः ही भूमिका तुमच्या माझ्या ऋषीमुनींनी मांडली. मी एकटा सुखी नाही होणार, सगळे सुखी झाले पाहिजे. सगळेमध्ये मी आपोआप येतो. मग मला वेगळं काही करावं लागत नाही. माझ्या सुखाकरता वेगळे साधन नाही. सगळे सुखी झाले पाहिजे, त्यात मी सुखी होईल. कारण तरच माझ्या सुखाला उपयोग आहे. आणि व्यवहारातही हा नियम आहे, लक्षात घ्या. तुम्ही एकटेच जर सुखी होत गेले, तुम्ही एकटेच जर श्रीमंत होत गेले आणि बाकीचे सगळे गरीब राहिले, उद्या तुमच्यावर आक्रमण होणारच आहे. हा नियम आहे जगाचा. तुमच्या सुखाला ते लोक चूड लावणारच आहेत. हा नियम आहे जगाचा. सगळे सुखी झाले पाहिजे आणि सगळ्यांच्या सुखात आपल्याला आपलं सुख वाटलं पाहिजे. ही जी भूमिका आहे, ती भूमिका शास्त्रकार या निमित्ताने सांगतायत. राजा म्हणतो, मी एकटा येणार नाही. माझ्या सगळ्या प्रजेला घेणार असाल तरच मी तुमच्यासोबत स्वानंदात येईल. राजा स्वानंद लोकात एकटा जायला तयार नाही. विषय व्यवस्थित लक्षात घ्या. इतकी अद्वितीय गोष्ट मिळत असताना सुद्धा इतरांचा विचार करणारा राजा आपल्या समोर या निमित्ताने सांगितला. गणेशदूत म्हणतात, काही काळजी करू नको, सगळ्यांनी चतुर्थी केलेली आहे आणि चतुर्थी व्रताचं महत्त्वच आहे. ज्यांनी ज्यांनी चतुर्थी केली त्याला मुक्ती मिळणार आहे. या सगळ्यांनी जर चतुर्थीचं व्रत केलं असेल तर सगळ्यांना मुक्ती मिळणार आहे. काळजी करू नको, सगळ्यांना विमानात बसव. राजांनी सगळेच्या सगळे त्या विमानात बसवले आणि सगळ्यांना घेऊन ते विमान आता निघणार. गणेशदूतांनी विमानाला निघण्याची इच्छा व्यक्त केली आणि विमान उडेच ना. धक्कादायक आहे. स्वानंद लोकाचं विमान थांबलं, ज्याला गती कधी अवरुद्धच होत नव्हती, ज्याची गती थांबण्याची कोणती शक्यताच नव्हती, ते विमान उडायचं थांबलं. कथा विमान उडतं की नाही याच्यासाठी नाहीये, कथेला जे पुढचं सांगायचं आहे ते समजून घ्या. नाही तर असं कधीच होत नसतं. स्वानंद लोकाचं विमान थांबेल कसं? ते जर इच्छेवर चालणारं आहे तर त्या इच्छा त्या गणेशदूतांनी व्यक्त केल्याबरोबर सुरू होईल. तसं नाही झालेलं, थांबलंय. का थांबलं त्याचा जो पुढचा कथाभाग सांगायचा आहे तो समजून घेण्याकरता खरं तर कथाकारांनी थोडा वेळ थांबवलाय असं म्हणू आपण. फार तर ते विमान थांबलं. स्वाभाविक राजाने विचारलं, काय कारण आहे, हे विमान का नाही उडत आहे? स्वाभाविक गणेशदूतांनी ध्यान लावलं आणि पाहिलं, एका माणसाकडे बोट दाखवलं, म्हणजे हा कारणीभूत आहे, याच्यामुळे उडत नाही. राजाला धक्का बसला. राजा म्हणतो, स्वानंद लोकांचं विमान उडत नाही, एवढा भयानक पापी आहे, नेमकं केलं काय याने? समजून तर घेतलंच पाहिजे. स्वाभाविक प्रश्न विचारला राजाने. त्यांनी कथा सांगायला सुरुवात केली. मागच्या जन्मी हा बुध नावाचा एक गृहस्थ होता, एक व्यक्ती होता. वास्तविक दुर्व नावाचा एक अत्यंत सज्जन आणि सर्व गुण संपन्न ब्राह्मणाच्या पोटी जन्माला आला. त्याच्या शाकिनी नावाच्या पत्नीच्या पोटी याचा जन्म झाला. पण हा बुध वाईट मार्गाला लागला, नाना प्रकारचे पाप करू लागला, वेश्यागमनासारखे अत्यंत भीषण कृत्य करू लागला. बाप त्याला समजवाय करता गेला. वास्तविक एवढा वेदशास्त्र संपन्न असलेला पिता तो त्या वेश्येच्या माडीवर याला समजवायला गेला. याला वाटलं आपला अपमान, यांच्या बापाच्या डोक्यात काडी घातली, बापाला मारलं. घरी येऊन आईला हे सगळं कळलं होतं बिचारीने. तिने विचारलं, अगं केव्हापासून तुझे वडील? तिला माहीतच नाही या अर्थाने. ती विचारतीये, केव्हापासून तुझे वडील गेले? याला वाटलं म्हातारी कीर्ती करते, यांनी तिला मारलं. पत्नी म्हणतीये, आई वडिलांसारख्यांना मारून टाकता, माझी काय हे आहे? ती बोलायला गेली आणि तिला मारलं. या सगळ्यांच्या जवळचं द्रव्य घेतलं, पुन्हा वेश्येच्या माडीवर गेला. हे सगळं त्या वेश्यांनी पाहिलं होतं. ते म्हणाले, का भयानक माणूस आहे, बापाला मारतो, आईला मारतो, बायकोला मारतो, उद्या तर आपल्याला मारल्याशिवाय सोडणार नाही. त्या सगळ्या जणींनी याला मारून टाकलं.
की नको अशा प्रकारचा माणूस जवळ, याचं धन घेतलं, याला मारून टाकलं, याला यमाच्या लोकात नेऊन पोहोचवण्यात आलं, नाना प्रकारची तिथं यांनी दुःख भोगले, पण पुन्हा पृथ्वीवर येऊन पोहोचला, आताही तसेच पाप करतोय, तो हा नालायक आहे, हा जोपर्यंत विमानातून उतरणार नाही तोपर्यंत विमान उडणार नाही. राजा म्हणतो सगळं कळलं, समस्या कळली, पण लक्षात घ्या पुढचे जे सांगायचे ते महत्वाचं आहे. राजा म्हणतो नुसती समस्या कळून उपयोग नाही, उपाय सांगा. कारण 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 कायम लक्षात ठेवा, पुराणं हे समस्या सांगण्याकरता नाही आहेत, ते उपायांसाठी आहे. राजाने गणेशदूतांना उपाय विचारला. गणेशदूत म्हणतात आमच्याजवळ एकच उपाय आहे, गजानन गजानन गजानन, बाकीचा उपायच नाही. तू एक काम कर, याच्या कानात 3 वेळा गजानन गजानन नामाचा उच्चार कर. राजालाही आश्चर्य वाटलं, जसं तुम्हाला वाटलं असेल. लोकांनी प्रश्न विचारले, म्हणे अहो 3 वेळा फक्त गजानन गजानन म्हटले आणि एवढे सगळे पाप कसे जातील? गणेशदूतांचं फार सुंदर वाक्य आहे. गणेशदूत म्हणतात गवताची राशी कितीही मोठी असली तरी अग्नीचा एक लहानसा कण संपूर्ण राशी जाळून टाकू शकतो, तसं मोरयाचं एक नाव असंख्य जन्माच्या पापांना मुक्त करू शकतं, ते सांगायचंय. कथा त्याच्याकरता न्यायची आहे. तू एक गजानन नाव याच्या कानात सांग, तेवढ्या नावाने याचा उद्धार होऊन जाईल. मोरयाच्या नावाचं हे अद्वितीय महत्त्व सांगितलं आणि गजानन 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 करत विमान उडालं. ते स्वानंद लोकाच्या दिशेने निघालं. आपणही त्या नावाचा जप करत आजच्या दिवस थांबू. जय गजानन. गणेश भक्तांनो, आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा. जय गणेश.